जो स्वारगेट इथं अत्याचार जो झाला बसमध्ये एस मध्ये, त्याच्या विरोधात इथं पण आपल्या बौद्धवासीय भरपूर बसलेत। आपण त्यांना बोलू। नाव काय आपलं सर? विनोद चव्हाण हे बसलेत। ठाय आंदोलन आहे त्यांचं, बेमुदत ठाय आंदोलन केलं त्यांनी। आपण त्यांच्याशी बात करू। सर आपल्याला काय वाटतं? जो प्रकार झालेला आहे, एका पीडित महिलेवरती जो बलात्कार झालेला आहे, याच्या अगोदर जो काही तो गुन्हेगार आहे, तो सराईत गुन्हेगार आहे, तो शिरूरचा आहे मूळ, तो अद्याप सापडलेला नाहीये। जे आमचं ठिय्या आंदोलन, जे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जे ठिय्या आंदोलन लावलेलं आहे, जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही व जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, हे आम्हाला या आंदोलनाच्या द्वारे द्यायचं आहे की बाबा यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे व पोलीस प्रशासनाने इथं अतिशय म्हणजे जागरूक राहायला पाहिजे। प्रवासी आहेत, प्रवाशांना पण इथं त्रास होतोय, जे पाकिटमार होतोय, चैन्सने म्हणजे चैनी जे सोनं नाणं आहे, जे लुटमार होती लोकांची, ती थांबली पाहिजे। आणि वारंवार इथं हे प्रकार चालूच असतात हे असे, त्याच्यामुळं पोलिसांनी पण सतर्क राहायला पाहिजे आणि जी सुरक्षा आहे ती वाढवली पाहिजे। आणि जे सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांचं जे कुणाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते पहिल्यांदा कॅन्सल करून दुसरे चांगले प्रशासनाने नेमलं पाहिजे इथं, एवढंच आम्ही सांगतो। इथं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवरती सिक्युरिटी गार्ड भरपूर आहेत, गार्ड वगैरे, पण ते असून पण असे प्रकार घडतात। म्हणजे याला काय म्हणा, म्हणजे जे प्रकार जो घडला सुरक्षा रक्षक असून पण, तर याच्यात चुकी कोणाची म्हणावं? याच्यात चुकी जे एसटी महामंडळ आहे, ह्याच्यात सगळं मिलीभगत कार्यक्रम इथं चालू असतो। इथं प्रशासनाचं पण दुर्लक्ष आहे, या एसटी महामंडळाचं पण दुर्लक्ष आहे। इथं वारंवार म्हणजे सगळे 2 नंबरचे पण धंदे इथं चालतात, व्यवसाय चालतो इथं, वेश्या व्यवसाय चालतो इथं कुणाचं काही लक्ष नाहीये, दुर्लक्ष आहे सगळं। नागरिक येतोय, मरतोय, जातोय, कुणाला काय कुणाचं घेणं देणं नाहीये। पण इथं डिपार्टमेंटचे पण माणसं भरपूर असतात ना, इथं हे धंदा चालतो ते चालतो, पण हे कसं काय? तेच सांगतो ना, इथं मिलीभगत आहे सगळं। इथं यांनी कोण काय आलं नेलं, 2 मिनिटं बसवणार, त्याच्याकडनं पैसे हप्ते घेणार की त्याला सोडून देणार, म्हणजे हे संपूर्ण मिलीभगत वाटते आहे ना, शासनाचं इकडे दुर्लक्ष। आपण काय बोलतो, हे जो प्रकार जो घडला याला आपण काय म्हणतो? साहेबांना त्यांच्या मी संजय कांबळे, जय भीम। या बलात्कार प्रकरण, या स्वारगेटमध्ये झालेल्या या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। या ठिकाणी पत्रकार प्रश्न विचारतात, याला जबाबदार कोण, याला जबाबदार कोण? याला सगळे आपण जबाबदार आहोत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अशा पद्धतीने एकामेकाच्या सहमतीने हे जे चाललेला जो प्रकार आहे, माहिती असून आंधळ झाल्यासारखं आहे। या ठिकाणी एस टी प्रशासनाची व्यवस्थापक असतील, या ठिकाणी असलेले सुरक्षा व्यवस्थापक असतील, या ठिकाणी असलेले पोलीस असतील, हे सर्व त्याला जबाबदार आहेत। माहिती असून नसल्यासारखं करतात आणि त्यामुळे हे घडत आहे। आता इथून पुढे तरी कम से कम सरकारने याची दक्षता घ्यायला पाहिजे। आपल्याला काय वाटतं? या सरकारला काय सांगावं, कुठल्या शब्दात बोलावं, शब्द राहिलेले नाही। ज्या प्रकारे स्वारगेट ठिकाणी, ज्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी असलेली एक मंत्री आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये असा अनुचित प्रकार घडतोय। या पुण्यामध्ये 4 मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, उड्डाण मंत्री आहेत केंद्रातील। या सर्व जर मंत्र्यांनी विचार केला तर 4 मंत्री असून जरी पोलीस आयुक्तांवर कुठलाही प्रकारचा दबाव नाही, कुठल्याही पोलिसावर कुठला वचक नाही, राजकारण सांगतील, गृहमंत्री सांगेल त्या पद्धतीने या ठिकाणी मध्ये कारवाई होत आहे। यामुळं या ठिकाणचे असलेले नागरिक, या ठिकाणच्या असलेल्या महिला अजिबात सुरक्षित नाही। जरी आम्ही घरात झोपलेला असो, आम्ही झोपडपट्टीत राहणारी माणसं ही रस्त्यावर गाड्या लावतात, मग रिक्षा असेल, छोटाशी लोनवर घेतलेली कार असेल, 2 व्हीलर असेल, संध्याकाळी कोण रात्री कोयता मारतंय का, त्याच्यावर ते हुड फाडतंय का, शीट फाडतंय का, गाडी फोडतंय का, ही भीती नागरिकांच्या मनात आहेत। परंतु पोलिसांचा वचक अजिबात गुन्हेगारावर नाही। म्हणून या ठिकाणी असलेले पुण्यातील लोक सुरक्षित नाही, याचा विचार
पोलीस आयुक्तांनी केला पाहिजे आणि आम्हाला सुरक्षित दिली पाहिजे, ही आमची भावना. आपण आयुक्त लेटर वगैरे काय दिलंय का? आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. आमचं जे ठिय्या आंदोलन आहे हे शांततेच्या मार्गाचं आहे, संविधानिक पद्धतीचे आहे. राज्य शासनाला ह्याची जाग येण्यासाठी हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे. आमची संस्था जी आहे धार्मिक आहे. धार्मिक संस्था जर एवढे ॲक्टिव्ह होत असेल तर तुम्ही समजून घ्या की इतका नीच आणि कृत्य करणारा माणूस आज देखील अटकेत नाही, आज देखील अटक नाही. वरून आपल्यालाच या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेता येणं, त्यांना या आरोपीला अटक झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. नुसतं मीडिया आणि फोनवर बोलून चालणार नाही. या ठिकाणी ती कायद्यामध्ये तरतूद झालीच पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ती केस चालली पाहिजे. त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. समाज कल्याणाने त्यांना मदत दिली पाहिजे, महिलाला मदत दिली पाहिजे, तिच्या कुटुंबाला मदत दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. खरंच आपल्या ज्या आया बहिणी आहेत ह्या पण सुरक्षित नाही आहेत, कारण हे जे इथं जो प्रकार घडला हे निंदनीय आहे. खरंच आपण इथं ताई आहेत, इथं जो हा प्रकार घडला याला काय वाटतं आपल्याला? खरं तर हा निंदनीय प्रकार आहे. एका फलटणच्या मुलीवर जो का पारोशी प्रकार झाला हा खूप निंदनीय प्रकार आहे. याच्यामध्ये पोलीस प्रशासन, एसटी महामंडळ हे सर्व सामील आहे. आज सकाळचीच बातमी, परवा दिवशी त्या फलटणच्या मुलीवर बलात्कार होऊन आज सकाळीच एका महिला कंडक्टरची चोरी याच पोलीस प्रशासनासमोर होते. ही खरं तर अत्यंत खेदाची बाब आहे. म्हणजे कंडक्टर महिला असताना परवा हा बलात्कारचा प्रकार घडून पुन्हा आज सकाळीच त्या महिलेचे 35,000 रुपये चोरीला गेले. महिला कंडक्टरचे खूप गंभीर प्रकार आहे आणि संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याचा आरोपपत्र सादर करून त्याला लवकरात लवकर फाशीची सजा मिळावी ही आमच्या सर्वांची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांनी आपल्याशी वडगाव श्री समस्याची बात केल्याबद्दल धन्यवाद. नमस्ते. त्याला विचार, आपलं नाव सांगा आणि कुठून आलात आपण? कुठं? मी संजय भोसले, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे जिल्हा महासचिव म्हणून काम पाहतोय. हा जो स्वारगेटला जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय प्रकार आहे. याला जबाबदारी इथली भ्रष्ट व्यवस्था, राजकारण्यांचं कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेवरती त्यांचा वचक राहिलेला नाही. याच्यातून हा प्रकार घडतो आहे. राजकारण्यांनी चांगल्या प्रकारे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. अधिकारी कशा पद्धतीने कामकाज चाललेलं आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी इथं या पुणे शहरामध्ये पालकमंत्री पुण्याचे आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि बरेचसे 4 मंत्री या पुण्यामध्ये आहेत. तरी पुण्याची अशी अवस्था इथं पोलीस व्यवस्था म्हणजे प्रशासकीय व्यवस्था अतिशय ढिसाळ झालेली आहे, अशी व्यवस्था आहे इथं. या घटनेचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. अतिशय निंदनीय घटना आहे. पोलिसांनी लवकरात लवकर त्या नरधमाला अटक केलं पाहिजे. आता इथं सुरक्षा रक्षक कक्ष आहे आणि इथं झालेला आहे ना प्रकार, हा इथं झाला. मग असं समजून येतं की सुरक्षा रक्षक पण त्याच्यामध्ये सामील आहेत का काय? कारण इथं सुरक्षा रक्षक कॅबिन आहे, ह्या ठिकाणीच गाडी थांबलेली आहे. तरी आपल्याला काय वाटतं इथं हा जो प्रकार घडला तो आपल्याला काय वाटतं? हा अतिशय बेकार प्रसंग आहे. कुठल्याही महिलेला असं झालं नाही पाहिजे आणि नेहमी असं एक घडत चाललंय. याच्यावर उपोषण करूनही काही फरक पडत नाही लोकांना. आता जास्तीत जास्त ह्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याला कडक म्हणजे फाशीपेक्षा बेकार शिक्षा असेल तर ती द्यावी अशी सगळ्यांना आमची नम्र विनंती आहे. म्हणजे दुसरा पण माणूस असं करायला घाबरेल. आजपर्यंत ते चाललंय ना, घाबरवून म्हणजे उपोषण केले जातात पण काहीच त्याच्यावर उपयोगच होत नाही ह्याचा उपोषणाचा. आता जरी जास्तीत जास्त काळजी घ्यावा सरकारने, त्यांना त्या आरोपीला फाशीपेक्षा कडक शिक्षा असेल तर ती दिलेली तीच योग्य असेल. इथून पुढचे तरी ते थांबले जाईल जरा हे असे अत्याचार करायचे. धन्यवाद. वडगाव श्री समाचारची बात केल्याबद्दल धन्यवाद.